नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत की जर तुम्ही सोलार पंप योजनेसाठी जर अर्ज भरला असाल तर त्याची जी काही पात्र यादी आहे, म्हणजे ज्यांना सोलार पंप मिळाला आहे त्याची ती यादी आलेली आहे। ती कशाप्रकारे आपल्याला डाउनलोड करता येईल तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम गूगल पेजवरती यायचं आहे, अन्यथा जी काही वेबसाईट आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या लिंकवरती येऊ शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सर्च करून घ्यायचं आहे। सर्च करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा जो काही नॅशनल पोर्टल ऑफ PM कुसुम आहे तो अशा प्रकारचा पोर्टल इथे ओपन होईल। हा पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला स्टेट म्हणजे आपलं राज्य निवडायचं आहे। इथे दोन प्रकारे इथे काही महत्त्वाच्या बाबी आहेत, म्हणजे इथे तुम्हाला महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र MSc DCL असे दोन ऑप्शन असतील। जर तुम्ही महाराष्ट्र मेडामध्ये फॉर्म भरला असेल किंवा महाराष्ट्र MSc DCL मध्ये फॉर्म भरला असेल तर दोन्हीपैकी तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे। तर आपण महाराष्ट्र मेडामध्ये फॉर्म भरला आहे तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा निवडायचा आहे, जो काही आपला जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे। त्याच्यानंतर पंप कॅपॅसिटी आपली किती कॅपॅसिटी आहे, 2 HP आहे की 3 HP 5 HP ती निवडायची आणि ऑलमध्ये आपलं जे काही कोणत्या वर्षी आपण हा फॉर्म भरला आहे, चालू वर्षात जर भरला असेल तर 2024 असं निवडायचं आहे। आणि त्याच्यानंतर समोर गो ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही बघत असाल अशा प्रकारे जे काही लाभार्थी आहेत तिथे फार्मर नेम, ॲप्लिकेशन नंबर, फादर, हजबंड नेम, जेंडर आणि जो काही डिस्ट्रिक्ट आहे, जो काही जिल्ह्याअंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल त्याचं गावाचं नाव येईल, इयर ऑफ इन्स्टॉलेशनचं नाव येईल, पंप कॅपॅसिटी येईल। अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुमची इथे येऊन जाईल। जर तुम्हाला ही लिस्ट PDF हवी असेल तर इथे PDFचं ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करून ही PDF लिस्ट तुमच्याकडे येऊ शकते। तर या अंतर्गत जो काही सोलार पंप आहे, या सोलार पंप योजनेसाठी जर शेतकरी बांधवांना तुम्ही अर्ज केला असाल तर नक्कीच म्हणजे जी काही ही यादी आहे प्रकाशित झालेली आहे, म्हणजे जिल्ह्याच्यानुसार ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून ही यादी आता प्रस्तावित करण्यात आलेली आहे। आणि जर तुमचं नाव याच्यामध्ये आलेलं असेल, तुम्ही जर सोलार पंप योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्ही अशा प्रकारे या वेबसाईटवरती येऊन अशा प्रकारे तुम्ही ही वेबसाईट डाउनलोड करू शकता आणि तुमचं जर नाव असेल तर तुमची जी काही पुढची प्रोसेस आहे ती करू शकता। तर अशा प्रकारे आपण एक छोटासा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।